फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधल्या या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. मला एक सांगा, कुठल्याही गोष्टीची जर सवय लावायची असेल तर कंपनीज काय करतात? सोपं उत्तर आहे तुमच्याकडे. रिलायन्सचं उदाहरण बघा. त्या गोष्टी तुम्हाला स्टार्टमध्ये कमी किमतीत दिल्या जातात किंवा फ्री दिल्या जातात. एकदा की ती सवय लागली, ती सवय तुम्हाला सुटत अजिबात नाही. देशांच्या बाबतीत असं होतं का? इकॉनॉमीच्या बाबतीत तसं होतं का? तर उत्तर आहे हो, येस. आजची जी छोटीशी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे, प्रत्येक माणसाच्या आज घरात आलेलं आहे. तुमच्या फोनमध्ये ते सुद्धा आहे. तुम्ही बाहेर परचेसिंग करायला जाता, काही वस्तू घ्यायला जाता, भाजीपाला घ्यायला जाता किंवा काही वस्तू जेव्हा घ्यायला जाता, तर आज तुम्ही कॅश घेऊन जात नाही. तुमच्या फोनमध्ये असलेलं UPI ॲप म्हणजे गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम, हे UPI ॲप तुम्ही वापरता. QR कोड स्कॅन करता, अकाउंटमधून पैसे जातात. त्याच्यात पेन ऑफ पेईंग नाही, तुम्हाला लक्षातच येत नाही अकाउंटमधून किती पैसे चाललेत. पण हे ऐकून तुम्हाला जरासं नवल वाटेल की हे सगळं जरी आत्ता तुम्हाला फ्री वाटत असेल, तर भविष्यात ते फ्री राहीलच याची काही शाश्वती अजिबात नाही बरं का. 2000 रुपये मधल्या त्याच्या आतमधले जेवढे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यावर गव्हर्नमेंटला, या कंपनीजला भरपाई द्यावी लागते किंवा इन्सेंटिव्ह द्याव्या लागतात किंवा त्यांना काही रोख रक्कम द्यावी लागते. हे का होतं? ज्या बँका किंवा UPI मेकॅनिझम जे आहे ते फ्री नाही आहे. त्याच्यासाठी खूप सारा खर्च असतो. आणि आज जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बऱ्यापैकी लोकांचे हे ट्रान्झॅक्शन जे असतात UPI मार्फत किंवा रुपे डेबिट कार्ड, RAPAY या डेबिट कार्ड मार्फत हा जे खर्च आहेत हे 2000 मधले आतमध्ये, म्हणजे 2000 पेक्षा कमी खर्च आपण या माध्यमातून करतो. या प्रत्येक ट्रान्झॅक्शन मागं खूप बँकांना किंवा ते पेमेंट ॲग्रिगेटर्सला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, त्यांचं नुकसान होतं. ही नुकसान भरपाई सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना देत असते, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटला डिजिटल पेमेंट खूप मोठ्या प्रमाणावर अडॉप्ट व्हावं असं वाटतं. त्याचं कारण निश्चित असं आहे की जर डिजिटल पेमेंट झालं तर कॅश ट्रान्झॅक्शन्स कमी होतात व कुठेतरी ब्लॅक मनीला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा एक पर्याय म्हणून गव्हर्नमेंट त्याच्याकडे बघते. मागच्या वर्षी म्हणजे 2022-23ला जवळपास याच्यासाठी गव्हर्नमेंटनी 2400 कोटी खर्च केला व जो इंटरिम बजेट फेब्रुवारीमध्ये आला इलेक्शनच्या अगोदर, त्याच्यात गव्हर्नमेंटने असं कमिट केलं होतं की आपण या गोष्टींसाठी म्हणजे पेमेंट इन्सेंटिव्हायझेशनसाठी 3500 कोटीची तरतूद करू. पण ही तरतूद आता प्रत्यक्षात जवळपास 1400 कोटीवर येऊन थांबलेली आहे. तर भविष्यात नवल वाटून घेऊ नका. जर तुम्ही एखादी भाजीपाला घ्यायला गेलं, त्याची 15 रुपये जर भाजीपाल्याची किंमत असेल, त्याच्यावर तुम्हाला सर्व्हिस फी म्हणून 2-4 रुपये भरावे लागते. आजही तुम्ही बघा, एखादा जर फोनचा रिचार्ज तुम्हाला करायचा असेल 300 रुपयाचा किंवा 200 रुपयाचा, त्याच्यावर 2 ते 3 रुपये एक्स्ट्रा सरचार्ज हे तुम्हाला UPI मधूनच पे करावा लागतो. UPIचा भारतात अडॉप्शन एवढ्या वेगाने झालेला आहे, आज जवळपास महिन्याला 13 बिलियन ट्रान्झॅक्शन्स ऑन अन ॲव्हरेज होतात UPIजवर व 20 लाख कोटी रुपये ट्रान्सफर होतात महिन्याला या माध्यमातून. तर कुठंतरी भविष्यात हे कमी होणार आहे, म्हणजे ट्रान्झॅक्शन्स कमी होणार नाही, याच्यावर सर्व्हिस चार्ज तुम्हाला निश्चित भरावा लागणार आहे. ही मनाची तयारी करून चला. फ्री आयुष्यभर काही भेटत नाही. देर आर नो फ्री लंचेस इन लाईफ. लक्षात घ्या. तर इकॉनॉमीला ते कसं मदत करणार? निश्चितच तुम्ही एकदा तुम्हाला सवय लागली की तुम्ही पैसे घरी विसरणार. UPI मध्ये पैसे असले की 2-4 रुपये जास्त दिल्यावर तुम्हाला काही वाईट वाटणार नाही. आज इथंच थांबूया. सेशनला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, भेटत राहा. नमस्कार.